मऊ लुसलुशीत पुरणपोळी पाहणार आहे. त्यासाठी 2 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 2 वाटी बारीक चिरलेला गूळ. गॅसवर गरम पाणी ठेवून त्यामध्ये डाळ टाकून द्यायची. आता गव्हाचं पीठ 3 वाटी घेऊन पीठ चवीनुसार मीठ टाकून ते पीठ मळून घ्यायचं. आता पीठ चांगलं मस्त असा डो तयार करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता रेस्ट करायला ठेवायचं. त्यानंतर डाळ शिजली का बघायची. डाळ बारीक शिजलेली आहे. आता ती नितळून पाणी घ्यायचं आणि त्याच पातेल्यात डाळ टाकायची. त्यात 2 वाटी गूळ टाकून घ्यायचा आणि चांगलं हलवायचं. आता त्यामध्येच वेलची पावडर आणि तूप 1 चमचा टाकून चांगलं परतून घ्यायचं पुरण. त्यानंतर एक पाटा घेतला आहे, त्यावर थोडंसं पुरणाची डाळ घेऊन चांगलं वाटून घ्यायचं. आता अशा पद्धतीने वाटायचं, एकदम बारीक असं वाटायचं. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी वाटलेले अगदी पुरण मऊसूत झालेलं आहे. अशा पद्धतीने सगळेच पुरण आपण डाळ वाटून घेतलेली आहे. आता रेस्ट केलेलं पीठ घ्यायचं, पोळपटावर बारीक स्मूथ करायचं. आता त्यातला एक गोळा घ्यायचा आणि तो राऊंड करून आता त्याची छानपैकी एक अंगठ्याने अशी प्रेस करून एक अर्धी वाटी तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने अर्धी वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये मावल तेवढं पुरण टाकायचं आणि अंगठ्याने प्रेस करून राऊंड करून वरच्या साईडला आणून त्याचे पूर्ण तोंड पॅक करून टाकायचं आणि असा राऊंड फिरवून असा प्रेस द्यायचा आणि हाताने चांगला थोडासा असा मोठा आकार देऊन पोळपोट्यावर ठेवून लाटण्याने लाटून घ्यायचं. आता लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचं, त्याला जास्त प्रेस करायचे नाही आणि छानपैकी अशी पुरणपोळी तयार करून घ्यायची. आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवावर टाकून एका साईडनी चांगलं भाजायची आणि दुसऱ्या साईडनी मग उलटल्यावर चांगलं भरपूर असं तेल लावून टाकायचं आणि मस्त अशी टम फुगलेली पुरणपोळी दोन्ही साईडनी छानपैकी अशी भाजून आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आता सर्व पुरणपोळी तयार केलेले, याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो फुल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.